शोधताय? काहीतरी सांगा मला. सगळ्यांनी वाळीत टाकायचंच ठरवलंय का? असा काय गुन्हा केला मी? काय गुन्हा केलाय? अख्ख्या कुटुंबासमोर लाज आणलीस तुम्हाला. त्या रानड्यांसारख्या भल्या माणसांना बेघर करायला निघालीस. हा गुन्हा केलास तू, कळलं? अहो पण काय हेतून हे सगळं केलं एवढं तरी विचार करा. हे सगळं मी आपल्या आकाशासाठी. बस ग बस. किती दिवस वाटलं होतं की ठीक आहे ना, आहे माझी बायको तापट, पण मनाने चांगली आहे, चिडते, पण तिच्या मुलांवर सुनांवर माया करते. माया सोड ग, माणुसकी सुद्धा नाहीये तुझ्यात. हे बघा तुम्ही उगाच आवाज खाली खाली आवाज. या घरातली माणसं काही तुझे गुलाम नाहीयेत. तुझं वाटेल तसं वागणं सहन करायला. त्या रानड्यांनी जरी तुला पाठीशी घातलं असेल ना, तरी मी पुरता ओळखू नये तुला. यापुढे जे करशील वागशील ते विचार करून कर, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. हाकलून द्या मला घरातून, म्हणजे माझी कटकट तरी संपेल. पनी, भाजी आणू? नको. चिनू म्हणू, तुम्हाला काही आणू का? नो थँक्स, आम्ही अवनी काकूकडून घेऊ. चिनू, असं नाही बोलायचं. आई, आजी कशी आहे आता? तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? मी माझ्या आईशी बोलतोय ना. शट अप. ए, जेवताना काय म्हणताय तुम्ही? घरी वाद झालाय तो काय कमी आहे? कोणी आपल्या तोंडातनं शब्द काढणार आहे? एकदम शांत बसायचंय. पोट भरलं असेल ना तर तोंड धुवा आणि आपल्या आपल्या रूम मध्ये जा. आई, सकाळी रडत होते ना जयश्री आजी. मला माहितीये बाळा, पण तू नको या सगळ्याचा विचार करू. या मोठ्यांच्या गोष्टी आहेत ना. जा, पाणी पिऊन घे आणि झोपायची तयारी कर. गुड बॉय. आई, तू कधी येणार रे? मी हे सगळं आवरून लगेच येते. ठीक आहे, मी तुझी वाट बघते. पहिली वसुंधरा, बघ ना, अजून कोणीच आलं नाहीये जेवायला. असं कधीच झालं नाहीये माहितीये. घरात कितीही वाद होऊ दे, काही होऊ दे, पण असा जेवणावर राग नाही काढलाय कोण. वसुंधरा, ऐक ना, मला माहितीये या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये, पण तुला या घरातली कुठलीही गोष्ट नाही पटली ना तर प्लीज आधी येऊन माझ्याशी बोलशील. काय ना, इतक्या वर्षात मला सगळ्यांचे स्वभाव माहिती झाले, त्यामुळे आज जे झालं ना. आय एम सॉरी. मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की हे सगळं प्रकरण इतकं वाढेल. मी शपथ घेऊन सांगते, मी आकाशाला काहीच नाही सांगितलं. अगं मला माहितीये
पण आता आई सगळ्याचा दोष तुलाच देत आहेत ना. रागाच्या भरात आकाश भाऊजी आईनं खूप बोलून गेलेत. त्यामुळे आई आता या सगळ्याचा राग तुझ्यावर आणि बनीवर काढते. मला खूप काळजी वाटायला लागली तुमची. चालेल. काय चालेल? वहिनी, मी आईचा सगळा राग सहन करेन. अगं पण वहिनी, खरंच सांगते मी आईच्या रागाला नाही घाबरत. बरं, हे सगळं जाऊ दे. आपण या आत्ताच्या क्षणाचा विचार करूया. आत्ता जर कोणी जेवायला नाही आलं ना, तर ते नाही चालणार मला. आपण सगळ्यांना जेवायला बोलवून आणूयात. ठीक आहे, चल. भाऊजी, ये वसुंधर. जेवले का सगळे? नाही, कोणी जेवायला नाही आलंय भाऊजी, म्हणून बोलवायला आली सगळ्यांना. अगं मग तू का आलीस? अवनी कुठे आहे? वहिनी अखिल भाऊजींना बोलवायला गेल्यात. अखिल, अरे काय वेळेकडे लक्ष आहे की नाही? चल जेवायला चल. वहिनी, अखिल, अरे तूही असंच करणार आहेस का आता? एक तर आधीच सगळ्यांचा मूड खराब आहे. आपण त्यांना चेअरअप नको का करायला? आज मुलं किती डिस्टर्ब झाली होती माहिती. त्यांच्याकडे बघवत नव्हतं का मला? हे बघ अखिल, मुलं लहान आहेत. आजचं उद्या विसरूनही जातील. आईने खरंच हुंडा मागितला असेल का ग? काय मला ना हे सगळं खूप जड जात आहे. आणि दादा, सगळ्यांसमोर बोलायची काय गरज होती? अरे बघ, रागाच्या भरात बोलून गेलेत ते. चुकून झालं त्यांच्याकडून. आणि भाऊजींना किती मोठा धक्का बसलाय. एक काम करा, तुम्ही जेवून घ्या, मी नंतर खाईन. भाऊजी प्लीज, जेवणावर राग नका काढू प्लीज. नाही नाही अगं, राग नाही काढत आहे. खरंच हे काम खूप महत्वाचं आहे. काम तर रोजच असतं ना. मग आज जेवणाला सुट्टी का? तुम्ही जर नाही जेवलात तर अवनी वहिनी पण नाही जेवणार. तुझे आई वडील पोहोचले का घरी नीट? हो. जाऊ दे, आपण काय त्या विषयावर बोलतोय. आत्ता तो विषय न बोललेलाच बरा आहे. चल, सगळे दमलेत, आपण जेवायला जाऊ. चल. वहिनी, माझी खरंच इच्छा नाही का? माझा खरंच मूड नाही. तू जा ना. नाही नाही चालणार. चल उठ लवकर. तू आला नाहीस ना तर बाकी कोणीच येणार नाही. चल लवकर जेवायला. चल 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 अखिल, उठ 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 उठ. चल. वसुंधरा, मला आहे ना आज खूप लाजल्यासारखं झालंय. अगं मला कधी वाटलं नव्हतं की आई एवढं काही करेल. ती आवलीला पण बोलते अगं, पण एवढं नाही. या आई वडिलांना काय वाटलं असेल? म्हणजे मी ओळखते आई बाबांना. मी खरं सांगू, ते नाही मनाला लावून घेणार. पण वसुंधरा, माझ्यावर विश्वास ठेव. आमची आई ना तशी नाहीये. तिचं घरातल्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे अगं. तिचा ना नक्की काहीतरी गैरसमज झाला आणि त्यामुळे. मला माहिती आहे भाऊजी, मी समजू शकते. कदाचित त्या इन्सिक्युअर झाल्या असतील. मी त्यांच्या वागण्याचं समर्थन नाही करत आहे, पण आता बाद झालं. मला हे भांडणाचं वातावरण असह्य होतं. पण मी ठरवलंय भाऊजी, आईच्या मनातला सगळा कडवटपणा घालवण्यासाठी मी जे शक्य होईल ते करेन. आपण हे सगळं करताना तू स्वतःला जग. मी आणि अवनी तुझ्यासोबत नेहमी आहोत. थँक्यू भाऊजी. येत आहे ना जेवायला? भाऊजी प्लीज
बाबा हं. जेवायला येत आहे ना? नाही, तुम्ही जेवून घे. बाबा या ना जेवायला. जेवणानंतर तुमची औषधं पण घ्यायची असतात. नाही, मला वाटलं तर मी नंतर खाईन. बाबा प्लीज असं नका करू. मला ऑलरेडी खूप अपराधी वाटतंय. अगं, तुला अपराधी वाटण्याचं काय कारण? उलट मलाच लाज वाटते. तुझ्या आई बाबांना आता मी पुन्हा कसा तोंड दाखवणार आहे कुणास ठाऊक. बाबा असं नका म्हणू. मी तुम्हाला खरं सांगू, आईबाबांची काहीच तक्रार नाही. उलट हे सगळं होऊ नये हीच त्यांची इच्छा होती. आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. मी सगळ्यांना हेच सांगते की आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊया. प्लीज बाबा जेवणावर राग नका काढू. प्लीज चला. मी उपाशी राहिलेलं चालेल तुम्हाला? मग तुम्ही उपाशी राहिलेलं कसं चालेल आम्हाला? बाबा प्लीज प्लीज चला ना जेवायला. बाबा प्लीज या ना. बाबा प्लीज. बाबा सगळे आग्रह करतात. प्लीज. तुम्ही सगळे ना, चला ऐक, मला कमी वाढ ग. अजिबात नाही. पोटभर जेवायचंय. अखिल सलाडचं दे. हा. अरे आकाशला बोलवा जेवायला. आकाश बाहेर बसलाय. मी जाऊ बोलवायला? नाही नाही मी बोलवून आणते. ऐक, तो लॉन मध्ये बसलाय. नाही म्हणाल तर त्याला सांग आम्ही सगळे जेवायचे थांबलोय म्हणून. आलेच. त्यांना त्यांच्या नातवासाठी करावंसं वाटलं, त्यांनी केलं. काय बिघडलं? तुम्ही कधी आला तिथे? आत्ताच तुम्हाला जेवायला बोलवायला आले. आई बाबा पोचतेत ना मी? मेसेज आला होता त्यांचा. ठीक आहेत ना ते? नाही म्हणजे काही बोललेत का तुम्हाला? अहो तुम्हीच एवढं बोललात त्यांच्या बाजूने. का टेक नसतील ते? मला तर उलट तुमची काळजी वाटते. पण मला स्वतःची लाज वाटते. मला तुमचं ऐकायला हवं होतं. आणि त्या क्षणी माझ्या डोक्यात जो गोंधळ उडाला होता ना, मला धक्का बसला होता की आई अशी कशी वागली. रागाच्या भरात मी तिला जाब विचारलं तर ती अजूनच डिफेन्सिव्ह झाली. ऐका ना, मी काय म्हणते, झालं गेलं ते जाऊ देत ना. आता एकाच गोष्टीचा विचार करत बसतात ना तर मला जास्त त्रास होईल. आणि बदलणार काहीच नाहीये ना. त्यापेक्षा ना आपण तुम्हाला बरं कसं वाटेल ना यावर फोकस करूया. आईंशी बोलून बरं वाटेल. इतक्यात नाही जमणार मला. शक्यच नाही. मग मी तुम्हाला एक टिपिकल उपाय सुचवू. जेवून घ्या म्हणजे बरं वाटेल. तुम्ही घ्या जेवून. मला वाटलं तर नंतर घेईन. बाबा म्हणाले मला की तुम्ही असंच काहीतरी उत्तर द्याल. घरात सगळे थांबलेत तुमच्यासाठी जेवायला. आणि तुम्ही नाही आला तर कोणीच जेवणार नाही. आता ह्यावर काय बोलायचं? चल आकाशराव, ते अजून एक बोलायचं होतं. बोला ना. थँक्यू. का? माझ्या आई बाबांना बेघर होण्यापासून वाचवलं त्यामुळे. खरंच मनापासून थँक्यू. ते माझेही सासू सासरे. नो प्रॉब्लेम.
चला. बरं, आता आकाशला वाढून झाल्यावर तुम्ही दोघेही बसा जेवायला. बाबा नको, आधी तुमचं होऊ द्या, मग आम्ही सावकाश बसतो. हे कोणासाठी? हे आईंसाठी. भाऊजी, त्या मला वाटत नाही की सगळ्यांसोबत जेवायला बसते. वसुंधरा, त्याची काही एक गरज नाही. तिला भूक लागली तर ती स्वतः येऊन घेऊ शकते जेवण. हे तुम्ही असं तिच्या मागे मागे करता ना, म्हणून ती शेफारली आहे फार. नाही बाबा, सासूबाई आहेत त्या माझ्या. त्या नाही जेवल्या तर मला झोप नाही लागणार. वसुंधरा, ऐक ना, आत्ता तरी त्यांच्या समोर जाऊ नकोस. मी घेऊन जाते. नाही वहिनी, मला कधीतरी त्यांच्या समोर जावंच लागणार आहे. आणि आपलं बोलणं झालंय मगाशी. हो. मी जाऊन येते. आलेच. वसुंधरा, पाणी पण घेऊन जा. आई, तू वसुंधरांच्या आई बाबांकडून हुंडा घेतलास की नाही? बस झालं. उलट बरंच झालं मी सगळं ऐकलं ते. ऍटलीस्ट तुझं खरं रूप तरी दिसलं मला. का त्यांचं घर ओरबाडून घेतलंस तू? त्यांची मुलगी आपल्या घरात नांदते म्हणून म्हणून तू तू हुंडा घेतलास? आकाश भाऊजी, तुम्हाला भाजणीचं थालीपीठ आवडतं ना? केलंय, घ्या. कसे झालेत? आवडले? थांबा, अजून एक वाढते. अहो ऍक्च्युली ना काल केले होते थालीपीठ, पण अचानक तुमचं तिकडे थांबायचं ठरलं. मग आई म्हणाल्या की आज करूया. मग आईने मला आज सकाळी भाजणीचं पीठ भिजवून दिलं. तुम्हाला मिरची घालून आवडतं ना, तसंच केलंय अगदी. हे आईने केलंय? हो, म्हणजे पीठ फक्त भिजवून दिलंय मी. ओके, चालेल, बस कर. कोण आहे? जा इथून. एकटं राहू दे मला. आई, मी वसुंधरा. आई, आता काय हवंय तुला? आई, हे जेवण. निघ, निघ इथून. आई प्लीज, तुम्ही प्लीज माझ्यावर चिडू. एवढं सगळं झाल्यावरही तोंडवर करून आलीयस. लाज नाही वाटत तुला? आई, तुम्ही माझ्यावर चिडलात ना, मग जेवणावर का राग काढताय? तुझ्याच कृपेने, तुझ्याच कृपेने माझ्याच घरात आज माझा जो अपमान झालाय ना, त्यांनी पोट भरलाय माझं. ही शपथ आई, आकाशराव हे सगळं ऐकतील ह्याची कल्पना नव्हती मला. आणि माझी चूक फक्त एवढीच झाली की मी त्यांना थांबवू नाही शकले. सॉरी आई, व्हेरी सॉरी. प्लीज जेवणावर राग नका काढू. थोडं तरी खाऊन घ्या.